असणार आहे रिमोट डेस्कटॉप कनेक्शन कसं करायचं आहे ते. रिमोट डेस्कटॉप कनेक्शन रिमोट पाहिजे तुम्हाला. रिमोट टीव्हीचा रिमोट असतो, तो टीव्ही लांब असतो आणि आपण इथे जवळ असतो आणि रिमोटने आपण ऑपरेट करतो टीव्ही, बरोबर. तसंच आहे आपला कॉम्प्युटर कोणतरी दुसरा ऑपरेट करतो, याला रिमोट कनेक्शन म्हणतात. मग तो कसा असणार आहे ते तुम्हाला सांगतो. दोन कॉम्प्युटर काढा, लांब लांब काढायचे, कागद काढा, नोटबुक मध्ये काढा. दोन कॉम्प्युटर, हा एक कॉम्प्युटर आहे इकडे, हा पालघरचा कॉम्प्युटर आहे समजा आपण, पालघर. आणि हा दुसरा कॉम्प्युटर आहे सपोज टू चेन्नई. ओके, चेन्नईला एक तुमचा मित्र बसलेला आहे आणि पालघरमध्ये तुम्ही बसलेले आहे. मग डेस्कटॉप कनेक्शनचं काम कसं चालतं हे तुम्हाला मी आता सांगतोय. झालं, ड्रॉ करून झालं सगळ्यांचं. ओके, मग आता हा कनेक्शन कसं चालतं, ह्याला कंपल्सरी काय लागतं, नेट. तुम्हाला इंटरनेट इकडे पण कंपल्सरी पाहिजे आणि इथे पण पाहिजे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला नेट कंपल्सरी पाहिजे, बरोबर. मग आता ह्यासाठी काय करावं लागतं, तर एखादी गोष्ट सुद्धा पेन मध्ये पेन्सिल कशी वापरायची, अदरवाईज 5 पिन सेव्ह करायचे. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, हे आपल्याला माहिती नाही. ओके, ते आपल्याला माहिती आहे की अलाइनमेंट, कोणातरी मला अलाइनमेंट तुम्हाला माहिती नसलं, अलाइनमेंट कसं असतं किंवा अलाइनमेंट काय असतं, ते वर्डचं कुठलं आणि एक्सेलचं कुठलं, बरोबर. मग त्यासाठी इथे एक सॉफ्टवेअर लागतं आपल्याला, एबी ॲडमिन. लिहून घ्या, सॉफ्टवेअरचं नाव लिहून घ्या, एबी ॲडमिन. तर त्यासाठी आपल्याला गुगलवरून ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं, एबी ॲडमिन. किंवा दुसरं पण असतं अल्ट्रा व्ह्यूअर. अल्ट्रा व्ह्यूअर म्हणजे असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत, कुठले कुठले. तिसरं पण लिहून घ्या. थर्ड वन आहे एनीडेस्क. एनीडेस्क कोणत्याचं नाव दिलेलं आहे, एनीडेस्क. याच्यापैकी कुठलं एक सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं. त्यानंतर प्रोसेस काय असते, तर आता ह्याला डायरेक्टली मिळणार आहे का तुम्हाला शिकवसं करून, नाही. सपोज तू इकडे मुलगा आहे चेन्नईमध्ये आणि तिथे तुम्ही बसलेले आहे, ठीक आहे. सपोज तुम्ही इकडे बसलेला आर्यन. आर्यनला आता हे बघायचंय का, तर शिकायचं का अलाइनमेंट कशी घ्यायची. मग तो सॉफ्टवेअर जो ओपन करणार आहे तो दोघांकडे सेम असला पाहिजे. एनीडेस्क तर एनीडेस्क, अल्ट्रा व्ह्यूअर तर अल्ट्रा व्ह्यूअर. त्या सॉफ्टवेअर शिवाय आपण कनेक्शन, रिमोट डेस्कटॉप कनेक्शन करू शकत नाही.